We started this as a collective of Aero, the Center for Environment Education, the Goa Forest Department, Goa University, Bird Count India, which is a consortium of several bird watching societies and organizations in our country. Then we have the Goa State Biodiversity Board and the Goa State Wetland Authority under the Department of Environment and Climate Change of Government of Goa. So हे सगळे संस्था मिळून आम्ही इनिशिएट केले the Goa Bird Atlas, and we realized that it is a community based project. So to involve a wider range of people, आम्ही वेगवेगळे national international level organizations contact केले, like the Bombay Natural History Society, the Wetlands International, and through them the Ministry of Environment, Forest and Climate Change, त्यांचे GEF JEF funding असा, we have received support from them. We have received support of funding from the Wipro Foundation, from IBPS, which is a farmers-based solution company in the state itself, and from several other donors and funders of our state. So because of this kind of a movement, it is a people's initiative. ज्या जाग्यार कमीत कमी 200 लोकांनी आमकां साथ दिल्ले आसा फॉर द गोवा बर्ड एटलस प्रोजेक्ट, आणि जल्मेश कारापूरकर त्यांनी हे प्रोजेक्ट कोऑर्डिनेट केले आसा. सो जल्मेश बाब विल बी वेल प्लेस्ड टू टेल यू हाऊ ही वॉज एबल टू कोऑर्डिनेट दिस मॅसिव इनिशिएटिव्ह विथ 200 people, of which 75 people were our regular volunteers, आणि उरलेले लोक which were college and school भुरगीं ते रेग्युलरली कशे येताले जल्मेश बाब सांगून पावतलो. So we started our surveys in from August 15 to October 15. वो आमचो फर्स्ट फेज आसलो, जो आमी 2 सिजनांनी सर्वे केले, एक वेट सीजन आणि एक ड्राय सीजन. सो आमचो वेट सीजन स्टार्ट जालो ऑगस्ट 15 टू ऑक्टोबर 15, आणि जो आमचो ड्राय सीजन आसलो तो आमचो स्टार्ट जालो डिसेंबर 15 ते फेब्रुवारी 15. हे आमी दोनूय सीजन करता कित्याक दोनूय टायमार आमकां वेगवेगळे पक्षी पळोवंक मेळटा गोंयान. जेन्ना आमची थंडी येता तेन्ना विंटर मायग्रंट्स गोंयान येता, तेज्या खातीर कम्युनिटी चेंज जाता. सो जेतून करून आमकां सगळे बर्ड्स अंडरस्टँड करूंक मेळटले म्हणून आमी दोनूय सीजन केले. सो हे सर्वे स्टार्ट करच्या पयलीं वी रीच्ड आउट टू पीपल, वी रीच्ड आउट टू वॉलंटियर्स अँड आस्क्ड देम फॉर देअर सपोर्ट, बिकॉज सगळ्यांक घेवन चलच्या शिवाय हो जो इनिशिएटीव आहा तो सक्सेसफूल जावचो नासलो. बिकॉज इट्स अ ह्यूज थिंग टू कवर एंटायर गोवा, आणि सगळे सर्वे करपाक ऑब्वियसली आमकां वॉलंटियर्सांची आणि लोकांची गरज आसली. सो जेन्ना आमी स्टार्ट केले, फक्त बेटर कोऑर्डिनेशन जावपा खातीर आमी तालुका कोऑर्डिनेटर्स पयलीं सिलेक्ट केले. तालुका कोऑर्डिनेटर्सांनी मेळोन वॉलंटियर्सांक रीच आउट केलो. I was heading the main coordination, handling the main coordination part, in which I was dealing with all the coordinators and telling them, supporting them basically in doing the surveys. So त्यांका सर्वे कशें करप, लोकांकडे पर्यंत कशें पावप, हे सगळें आमी केलें. तेतून आमी डिफरंट कॉलेजीसांनी वचून त्या भुरग्यांचो सपोर्ट घेतलो, त्या भुरग्यांकूय इनवॉल्व केले. इवन दो सगळे भुरगे आहा तांकां बर्ड्स आयडेंटिफाय करपाक आनी हें करपाक कळचें ना. सो आमी डिफरंट वर्कशॉप्स घेतले तेंच्या खातीर. आमी पॅम्फलेट्स क्रिएट केले, जेतून करून जे काम आसा ते इजिली जातले. आणि तेतून वी गॉट अबाउट 75 वॉलंटियर्स आणि तेज्या वयर बाकीचे स्टुडंट कम्युनिटी, जेंकां घेवन आमी हो फूल सर्वे केलो इन 2 डिफरंट सीजन, जेतून आमी 370 स्क्वेअर किलोमीटर एक्झॅक्टली वचोन थंयसर आमी सर्वे केलो. टोटल 280 hours आमी स्पेंड केले हे सगळे सर्वे करपा खातीर इन 1 सीजन, आणि 280 into 2 hours आमी एक्चुअल सर्वे केलो. हेतून ट्रॅव्हलिंग बीन कांय इनवॉल्व नासली, आणि जेतून आमचे खुबशे वॉलंटियर्स आसले जेंच्यांनी 100 पेक्षा वयर आवर्स एक्चुअल सर्वे करून ह्यो जो आयज आमचे कडेन बर्ड एटलास जो आमी काल बुक पब्लीश केला, तो डेटा आमचे कडेन पावोवपा खातीर खूब लोकांचो तेतून हातभार आहा. थोडे स्टॅटिस्टिक्स सांगपाक गेल्यार इतले व्हडलो एक इट्स सच अ ह्यूज पब्लीक इनिशिएटीव. जल्मेश बाबान आतां आमकां सांगलें कितले लोकांचे हितून सहभागी आसले. मेन म्हणपाक गेल्यार गोंयान एज ऑफ 2025 499 स्पिशीज डॉक्युमेंटेड आसा सायंटिफिकली. आउट ऑफ दोज 322 लँड बर्ड्स have been documented from the Atlas surveys, which is about 68% of all the birds that have been found in Goa.
आणि मेन म्हणपाक गेल्यार ॲटलस जी प्रक्रिया आहा दिस इज फॉर डॉक्युमेंटींग द मोस्ट कॉमनली सायटेड बर्ड्स वीच ॲक्च्युअली आर रनिंग आवर इकोसिस्टम. आमचे जे पॉलिनेशन सर्विसीस म्हणा जे आमी फळां खाता ते कशे पॉलिनेट जावन फ्रॉम फ्लावर टू फ्रूट जाता हे सगळे जे इकोसिस्टम सर्विसीस आसा सम ऑफ दीज बर्ड्स डू अँड दीज आर द बर्ड्स वीच हॅव बीन डॉक्युमेंटेड इन द ॲटलस. सो आमकां विथ हाय प्रिसिशन वी नो where these 322 species are there in our state. And we have identified 4 major areas in Goa which are very diverse in birds. The most important area is the area near Pune Industrial Estate, Banastari, Orgaon, Tivre, आमचे सावयवेरें, फोंडा केरी ही जी एरिया आसा एका ग्रेडाच्या भितर आसा. दीस इज व्हेरी व्हेरी रिच इन बर्ड्स. आमच्या ॲटलसानूच 168 स्पिशीज नोंद जाल्ले आसा आणि आमी जे क्रिप्टीक स्पिशीज आसा तांकां बीन इन्क्लूड करीत जाल्यार मिनिमम थंय 250 स्पिशीज तरी मेळोंक शकता. वीच इज अ व्हेरी बीग नंबर फॉर प्लेस इन गोवा. इट इज अ टेस्टमेंट टू द फॅक्ट की गोंयान इतले जैवविविधता आसा आणि दिस कायंड ऑफ एन एफर्ट ॲक्च्युअली ब्रिंग्स टू फोर दीस कायंड ऑफ इनिशिएटिव्स जे गव्हर्मेंट सुद्दां हेल्प करता हे करपाक. आउटसायड दीस वी हॅव ऑल्सो डन समथींग कॉल्ड एज पेलाजीक सर्वेस. आमकां पक्षी म्हटल्यार फक्त झाडांनी आमी पळयता जावं जमनीर पळयता जावं आमचे नमभुमी आसा वेटलँड्स आसा थंय पळयता पण दर्यान सुद्दां पक्षी आसता हें म्हाका दिसता खूब कमी लोकां कडेन म्हायती आसतलें. सो आमी स्पेसिफीक सर्वेस केले थ्रू वीच वी वेंट ऑलमोस्ट 40-50 किलोमिटर्स इनसायड अवर अरेबियन सी. आमी एक स्पेशलायज फिशींग ट्रॉलर घेवन आमची टीम भितर वचून तेंच्यांनी कितलेशे सर्वेस करून 17 पेलॅजीक स्पिशीजाचे नोंद केल्ले आसा आनी तेतूंतल्यान एक जी बर्ड आसा जाका स्ट्रिक्ट शियर वॉटर म्हणटात तो गोंयान फर्स्ट टायम रेकॉर्ड जाल्ले आसा थ्रू दीस एफर्ट. So these are the kinds of interesting snippets that came out from the Bird Atlas.